नमस्कार मंडळी, कसे आहात? तर मग आज मी रात्रीच्या जेवणामध्ये बनवणार आहे मस्तपैकी भरलेली वांगी आणि आता मी त्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर मी सर्वात पहिले इथे कढई गरमला ठेवलेली आहे आणि मी आता ह्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि थोडीशी तीळ ही भाजून घेणार आहे आणि मी दाखवते पुढे काय काय घालणार। आता मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे थोडेसे शेंगदाणे। आता मी हे शेंगदाणे छान असे भाजून घेते। हे बघा, मी एवढी तीळ घेतलेली आहे, म्हणजे साधारण मोठे 2 चमचे ही तीळ आहे। आपण हे बघा, मस्त असे आपले शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मी। आणि आता मी हे शेंगदाणे काढते आणि तीळ भाजून घेते, दाखवते तुम्हाला। मी मोठे 2 चमचे तीळ घेतलेले आहे, आता मी ती भाजून घेते। हे बघा, तुम्ही असे तीळ उडते तर मग ह्याच्यावर पटकन असं झाकण ठेव। आता मी ही तीळ पण भाजली आहे, मी आता काढून घेतली तीळ। आता मी बघू शकता तुम्ही, तीळ आणि शेंगदाणे मी एकत्र करून वाटून घेतलेले आहेत। आता मी हे काढते एका डिशमध्ये। मी आता हा आमच्या घरचा मसाला आहे, तो मी आता त्या वाटणात ह्या कुटामध्ये घालणार आहे। थोडीशी हळद, लाल तिखट, हे पण घरचंच आहे, माझी मम्मी देते मला। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। मी एवढं घालून घेतलेलं आहे आणि मी आता बोललेला मी घरचा मसाला तो पण घालणार आहे ह्याच्यामध्ये मी हळद, लाल तिखट आणि घरचा आपला मसाला घातलेला आहे। आता मी त्याच्यामध्ये घालते मीठ। तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल असेल मसाला तुम्ही तो पण घालू शकता। आता मी हे छान मिक्स करून घेते। ह्याच्यामध्ये ना थोडंसं असं पाण्याचा हे मारायचं, हात मारायचा, म्हणजे छान असं मिक्सचर तयार होतं। आणि तुमच्याकडे जो मसाला असेल तुम्ही तो त्याच्यामध्ये घालून घेऊ शकता। आता मी मस्त वांगे असे कापून घेते। एका वांग्याचे आपण 4 भाग करून घ्यायचे आणि तो मसाला त्याच्यामध्ये एका वाडग्यामध्ये मी आता पाणी घेतलेलं आहे, त्याच्यात मी घालणार आहे थोडंसं मीठ। कधी पण आपण वांगे कापून घेतो ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालत जायचं, कारण ती वांगी ना काळी नाही पडत। आता मी हा वांगा कापते बघा, तुम्हाला दाखवते कसं कापायचं तो। हे बघा, असे 4 भाग करून घ्यायचे आणि आतमध्ये बघायचं कुठे किडीचं वगैरे आहे का नाही। छान आहे वांग, फ्रेश आहे। तर मी अशा प्रकारे सगळे वांगे कापून घेते आणि पुढे दाखवते तुम्हाला। त्याच्यामध्ये मीठ पण घातलेलं आहे। मीठ घातलं ना, हे बघा असे वांगे जशाला तशी राहतात, मीठ घातलं नाही का लगेच काळी पडतात। आता मी हे वांगी धुवून घेते आणि आपण जो वाटण बनवलेला आहे ना मसाला, मी त्याच्यामध्ये भरून घेते। आता हे बघा, हे वाटण असं आता आपल्याला ह्या वांग्यांमध्ये हे वाटण भरून घ्यायचं आहे। अशा प्रकारे छान सगळं वांग्यांना लागलं पाहिजे असं वाटण भरून घ्यायचं। मी असं करत आता सगळी वांगी भरून घेते आणि फोडणी करताना दाखवते तुम्हाला। हे बघा, अशा प्रकारे भरून घ्यायचे छान हो। हे बघा, आता आपण फोडणी करून घेऊ। त्याच्यामध्ये मी 3 चमचे तेल घालते, कारण शेंगदाणे आणि तिळाला तेल सुटतं ना, म्हणून थोडंसं कमीच तेल घालायचं आहे। तेल बघू शकता तुम्ही कसं असं मस्त कडकडीत गरम झालेलं आहे। आता मी याच्यामध्ये घालते फक्त मोहरी घालायची। आणि तुम्ही ना ही भाजी माझ्या पद्धतीची बनवून बघा आणि तुमच्या घरच्यांना खाऊ घाला, नक्की त्यांना आवडेल। आणि एकदम झटपट आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे असं जास्त कुटाणा करत बसायची गरज नाही आहे आणि एकदम यम्मी टेस्टी लागते भाकरीवर। आता मी रंगासाठी थोडीशी हळद घालते, कारण आपण पहिले पण त्याच्यात घातली होती ना। ही रेसिपी ना माझ्या सासूच्या नंदेची आहे आणि त्या हैदराबादच्या होत्या, म्हणजे आता त्या नाही आहे। ही रेसिपी एकदम म्हणजे मस्त लागते। मसाले भाताबरोबर जर तुम्ही केली ना तर असे म्हणजे घरातले असे हे करतील तर किती भारी झाली आहे असं। तुम्ही एकदा करूनच बघा। बघा, आता मी अशा प्रकारे सगळी वांगी अशी घालून घेते आणि आता मी मस्त मिक्स करून घेते भाजी। बघू शकता तुम्ही, कलर किती छान आलेला आहे भाजीचा। हे बघा, आता मी ते थोडंसं वाटण राहिलंय ना, मी ते पण त्याच्यामध्ये घालून घेते आणि छान मिक्स करून घेते। आता मी ना हे ना मी 5 मिनिट अशी वाफू देते।
याच्यावर झाकण ठेवते. आता मी ही भाजी 5 मिनटं झालेली आहेत. आता काढते. बघू शकता तुम्ही कलर चेंज होतोय भाजीचा. तुम्हाला जर अशी ठेवायची असेल ना तुम्ही अशी ठेवू शकता. आणि भाजीचा स्मेल सगळ्या घराने मस्त दरवळतोय. असं वाटतंय का आत्ताच घेऊन ताटामध्ये खावी. मी ना आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे, कारण आम्हाला ही पोळी बरोबर भाजी खायची आहे. माझ्या मिस्टरांना खूप आवडते पोळी बरोबर, मुलीला आवडते, मला स्वतःलाही आवडते खूप. मी बोलले चला ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलीच पाहिजे. आणि झटपट होणारी आहे. कोणत्या तरी ऑफिसहून वगैरे आल्या असतील तर त्यांनी एकदाच शेंगदाणा आणि तिळाचं कूट बनवून ठेवलेलं असेल तर चटपट आणि झटपट होणारी वांग्याची भाजीची रेसिपी आहे. हे बघा आता मी ह्याच्यामध्ये पाणी घालून घेते. बघा मी पाणी अर्धा ग्लास घालून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता किंवा अखंड वांगे हे तेलामध्ये पण तुम्ही असेच वाफवून त्याला छान शिजून घेऊ शकता. आणि बघू शकता तुम्ही 10 मिनटं झालेली आहे. आणि हे बघा एकदा फिरून घ्यायची भाजी आणि परत थोडीशी अशी वाफू द्यायची. आणि कलर आणि थिकनेस बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे. कलर बघा तुम्ही. आता मी थोडंसं 5 मिनटं ह्याला मस्त शिजू देईल आणि दाखवते. 5 मिनटं झालेली आहेत. आता बघू शकता तुम्ही भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे. बघू शकता. आता मी गॅस बंद करून देते. बघू शकता तुम्ही माझी वांग्याची भाजी कशी भारी चमचमीत झालेली आहे. आणि इकडे चपाती. तर मग तुम्ही पण या जेवायला आणि ही भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.